स्थानिक गुन्हे आढावा बैठक संपन्न. तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आदान प्रदान कार्यक्रम. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे आणि शाखांचे प्रभारी अधिकारी यांचे मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली. या सदर बैठकीमध्ये मागील महिन्यात दाखल उघड गुन्हे, प्रलंबित गुन्हे, अकस्मात मयत अर्ज चौकशी याबाबत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन आदेशित केले. या बैठकीमध्ये मागील काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या घटना याबाबत आढावा घेऊन येणाऱ्या काळातील सण व उत्सव याबाबत माहिती घेतली. येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गंभीर दाखल गुन्ह्यांची उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्ह्यातील 12 पोलीस अधिकारी, 56 अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ बाळगणाऱ्या, गांजा खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागातील पोलीस ठाणे यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यालय सांगली येथे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या, गांजा खरेदी विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हे आरोपींची आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती. सदर आदान प्रदान कार्यक्रमास एकूण 48 आरोपी हजर होते. पोलीस निरीक्षक सहाय्यक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी प्रदान करता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या माहितीचा फॉर्म भरून ते सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेची साधने काय, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कोठे व कोणासोबत काम करतात, तसेच त्यांची व त्यांच्या मित्र नातेवाईकांची माहिती, पत्ते इत्यादी बाबत इत्थंभूत माहिती अद्ययावत करण्यात आली. पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. अंमली पदार्थ अधिनियमांच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा देखील यावेळी देण्यात आला. सदर आरोपींना वेळोवेळी चेक करून त्यांचे गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही याबाबत पडताळणी करण्याबाबत प्रभारी अधिकारी DB पथक यांना सूचना देण्यात आल्या. त्यांच्यावर 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्याचा आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. सदर आदान प्रदान कार्यक्रमात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कार्यालय सांगली येथे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी व अंमलदार हजर होते. सदरची मोहीम यापुढेही राबवण्यात असून रेकॉर्डवरील आरोपीवर यापुढे बारीक निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.